नागपुर जिला ऑटो चालक मालक महासंघ की 100वीं शाखा का उद्घाटन आज दत्तवाड़ी डिफेंस गेट नंबर 1 अमरावती रोड स्थित ऑटो स्टैंड पर महासंघ के महासचिव भाई चरणदास वानखेड़े के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर महासंघ के कार्याध्यक्ष मोहन बावने, कोषाध्यक्ष कैलाश श्रीपतवार, उपाध्यक्ष अरविंद पवार, सहसचिव देवेंद्र बागड़े, हिंगना विभाग अध्यक्ष अरविंद धवराड़, सचिव प्रहलाद शेंडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य खोरेंद्र सोनिक, कालिदास रामटेके, विभागीय उपाध्यक्ष राकेश झोड़ापे, दिनकर तायडे समेत कई प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे। इस मौके पर भाई चरणदास वानखेड़े ने ऑटो चालकों की समस्याओं पर प्रकाश डालते हुए कहा कि वर्तमान में ऑटो रिक्शा व्यवसाय संकट में है। बिना परमिट चलने वाली अवैध ई रिक्शा, ओला, उबेर और रैपिडो जैसी टू व्हीलर टैक्सी सेवाओं को सरकार द्वारा दी जा रही मान्यता के कारण ऑटो रिक्शा चालकों के लिए रोजगार के अवसर कम हो गए हैं। उन्होंने बताया कि जहां एक और ऑटो चालकों को यात्री परिवहन का लाइसेंस, टैक्स, इंश्योरेंस, पासिंग, मीटर टेस्टिंग जैसे कई नियमों का पालन करना पड़ता है, वहीं दूसरी ओर अवैध ई रिक्शा और टू व्हीलर टैक्सी बिना किसी परमिट के धड़ल्ले से चल रही है। उन्होंने सरकार की दोहरी नीति की आलोचना करते हुए कहा कि ऑटो चालकों से HSRP प्लेट के नाम पर भारी भक्कम राशि वसूली जा रही है। महासंघ की मांग है कि 2019 से पहले खरीदी गई ऑटो रिक्शाओं को HSRP प्लेट लगाने के नियम से छूट दी जाए। भाई चरणदास वानखेड़े ने यह भी कहा कि राज्य सरकार ने 6 महीने पहले ऑटो रिक्शा चालक कल्याणकारी मंडल की घोषणा की थी, लेकिन अब तक इसकी कोई अमल में लाने की पहल नहीं की गई। उन्होंने सभी ऑटो रिक्शा चालकों से महासंघ की सदस्यता लेने और अपने हक की लड़ाई के लिए एकजुट होने की अपील की। शाखा उद्घाटन के बाद ऑटो चालकों को महासंघ के पहचान पत्र वितरित किए गए। कार्यक्रम को सफल बनाने में शाखा अध्यक्ष विजय डोंगरे, संजय कामले, विजय गायधने, कमलाकर वानखेड़े, रूपेश मुळे, सुरेश तेलंग, पप्पू गुप्ता, प्रभाकर दवंडे, विजय उके, रवि अंबादे, विनोद मकेश्वर, राजेश मुळे, योगेश मानकर, कुलदीप राउत, मोकाजी बावने और महेंद्र पांडे ने महत्वपूर्ण योगदान दिया। कार्यक्रम का संचालन अरविंद धवराड़ ने किया, जबकि प्रास्ताविक भाषण अरविंद पवार ने दिया और आभार शाखा अध्यक्ष विनोद डोंगरे ने व्यक्त किया। नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघातर्फे 100 वर्षाचं उद्घाटन या शाखेचं आम्ही केलेलं आहे। या शाखेमध्ये जवळपास 30 ते 25 ऑटो चालक आमच्या सभासद आहेत आणि शहरामध्ये जो वर्किंग आहे नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघाचे, जो सरकार आमच्या ऑटो चालकावर जो लादलेल्या जो गोष्टी राहतात याची काळजीपूर्वक चिंतन करून ऑटो चालकाला नागपूर शहरातील सर्व ऑटो रिक्षांना न्याय द्यावा। नंबर प्लेटच्या बारेमध्ये जो बोलले आमचे चंद्रजी वानखेड़े, त्याने 19 मध्ये जो ऑटो रिक्षा चालक जो नवीन गाड्यांना रजिस्ट्रेशनला जे लावण्यास सुरुवात केलेली आहे त्यांचा आमचा विरोध नाही आहे, परंतु जो जुना ऑटो रिक्षा 14चा आहे, 14 वर्षाचे झाले, 15 वर्ष झाले अशा ऑटो रिक्षांना ते लावण्यात येऊ नये। नवीन रजिस्ट्रेशनला लावो, त्यांना आमचा काही विरोध नाही आहे। त्याचप्रमाणे जो समाज कल्याण बोर्डाचा आहे ते जेणेकरून जो वानखेड़े जो बोलले, आमचे एक ऑटो रिक्षा चालक असा आहे तो 60 वर्षापर्यंत 65 वर्ष पण टिकू शकत नाही। त्यांना 60 वर्षामध्ये त्यांना जसा सरकारी कर्मचारी 60 वर्षामध्ये रिटायरमेंट होतो, त्यांना 60 वर्षामध्ये त्या ऑटो चालकांना समाज कल्याण बोर्डाचा फायदा मिळाला पाहिजे। कारण का 65 वर्षापर्यंत ऑटोवाला टिकू शकत नाही। गेल्या 40 वर्षामध्ये माणूस खस्तावून जाते, तर 60 वर्ष म्हणजे भरपूर झाले ऑटोला। 60 वर्षामध्ये त्याला समाज कल्याण बोर्डाचं गठन व्हायला पाहिजे आणि त्यांचा पेन्शन सरकारच्या माध्यमातून लागू व्हायला पाहिजे। त्यांनी RTOने स्वतः आपले कॉन्ट्रॅक्ट RTOमध्ये लावायला पाहिजे आणि त्याचे फॉर्म घ्यायला पाहिजेत आणि तिथून सुरुवात त्यांना करायला पाहिजे ना ऑटो चालक त्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघातर्फे मोहन बावने, नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक कार्याध्यक्ष एवढं बोलतो। आज नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघ जी AITUC संलग्न आहे आणि ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याची संलग्न आहे अशी नागपूर शहरातली सर्वात जुनी संघटना नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघाची 100वी शाखा आज इथे दत्तवाडी डिफेन्स गेट नंबर 1च्या समोर याचं उद्घाटन शाखेचं केलेलं आहे आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं आमच्या या शाखेतून सगळ्या ऑटो चालकांची आणि शहरातल्या ऑटो चालकांची एक मागणी आहे की सरकारने जे कल्याणकारी मंडळ ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी कल्याणकारी मंडळाची जी घोषणा केली आणि त्याचा GR काढला, अध्यादेश काढला, सर्व काही झालं असूनसुद्धा आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही। तर आजच्या या उद्घाटन प्रसंगी आम्ही ही मागणी करतो आहे सरकारला आपल्या माध्यमातून की सरकारने
लवकरात लवकर हे जे ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा केली, त्याचा GR काढला, त्याचं इम्प्लिमेंट लवकरात लवकर सुरू करावं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक RTOला ती जबाबदारी द्यावी, तिथे एक कार्यालय उघडावं आणि या कल्याणकारी मंडळाच्या मार्फत ऑटो रिक्षा चालकांना 65 वर्षाचा झाल्यानंतर पेन्शन मिळावी. सरकारने म्हटलं एकमुष्त अनुदान देणार, आपल्याला अनुदान तुम्ही द्या, पण त्यासोबतच आम्हाला 65 वर्षाचा झाल्यानंतर आमचे हातपाय चालणं ऑटो चालकांचे बंद होतील, तर त्यांना पेन्शन दिली पाहिजे. कारण की ऑटो चालक हा समाजाचा एक अभिन्न अंग आहे. हा लोकांना सेवा देण्याचं काम करतो, म्हणून हा पब्लिक सर्वंट आहे. आणि पब्लिक सर्वंट असल्याने या ऑटो चालकांना हे कल्याणकारी मंडळ जे आहे लवकरात लवकर अस्तित्वात आणून याचा लाभ दिला पाहिजे. त्याचसोबत सरकारने पूर्ण भारत देशामध्ये एक HSRP जी प्लेट लावलेली आहे, 2 व्हीलरपासून तर ऑटोपासून तर सर्व गाड्यांना आमची मागणी आहे. तर सरकार म्हणते 2019च्या पहिल्याच्या सर्व गाड्यांना ती लागली पाहिजे. आमची मागणी आहे की ही जी प्लेट आहे ती नवीन जे रजिस्ट्रेशन ऑटो रिक्षा असतील त्यांना लावावी. ऑटो रिक्षा चालकांना ज्या प्लेट लावलेल्या आहे त्याच्यावरच पासिंग करावी आणि हा प्लेटचा जो कायदा ऑटो चालकांना त्याच्यातून वगळण्यात यावे अशी आमची दुसरी मागणी आहे. आणि आत्ताच सरकारने जो 2 व्हीलर टॅक्सी बाईकला रॅपिडोला जी परवानगी रीतसर परवानगी दिलेली आहे ती शासनाने तात्काळ रद्द करावी अशी आजच्या या शाखा उद्घाटनाच्या प्रसंगी आम्ही मागणी केलेली आहे. कारण की सरकार जे आहे आम्हाला एकीकडे मीटर लावायला लावते, सरकार एकीकडे आमच्याकडून टॅक्स इन्शुरन्स पासिंग करायला लावते आणि दुसरीकडे इकडे भांडवलशाही लोकांना 2 व्हीलरच्या माध्यमातून असो, ओला उबरच्या बाईक असो किंवा 4 व्हीलर असो त्यांच्यासाठी नवीन पॉलिसी बनवते. तर सरकारला आमची मागणी आहे की ऑटो चालक हा गरीब वर्गातला येतो आणि या ऑटो चालकांवर एवढा अन्याय करू नये अशी आम्ही या आजच्या उद्घाटन प्रसंगी सरकारला मागणी केलेली आहे.